टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण या गावात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना एक अनोखा आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलन स्थळी मी आता पोहोचलेलो आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर खाली अशा प्रकारची चिता आणि त्या चितेवरती हा पदाधिकारी जो आहे तो आता झोपलेला आहे। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि याच ठिकाणी केळीगव्हाण गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित आहे आणि या ठिकाणी या गावातील नागरिक सुद्धा उपस्थित आहे। आपण थेट या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा काय प्रमुख मागणी? शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी जे निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारने जे आश्वासन दिलं होतं ती आमची प्रमुख मागणी की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 म्हटले होते, तर तो आम्ही इतके आंदोलन करून पण आतापर्यंत केला नाही। म्हणून या ठिकाणी आता आम्ही या स्मशानभूमीमध्ये अगदी जिथं अंतिम ठिकाण असतं माणसाचं त्या ठिकाणी हे अंतिम आंदोलन करीत आहोत। काय भूमिका पुढची? यापुढची भूमिका एकच की आतापर्यंत आम्ही शासनाच्या दरबारी विविध प्रकारच्या निवेदनामार्फत आणि विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु झोपेचं सोंग करणार जे काही हे शासन आहे, एखाद्या व्यक्तीला जर झोप लागली तर त्याला आपण उठू शकतो, पण झोपेचं सोंग करणाऱ्याला आपण उठू शकत नाही। तशा प्रकारे हे जे काही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे फक्त झोपेचं ढोंग करीत आहे आणि त्यांच्या पद्धतीनं जसे जसे त्यांना बेताल वक्तव्य करता येईल तसे ते वक्तव्य करू लागले। देवेंद्र फडणवीस सांगत होते 7/12 कोरा करू, एकनाथ शिंदे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचा आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांचा 7/12 100% आम्ही कोरा करू आणि निर्णय पण झालेला आहे। त्याच्यानंतर जे काही आपले कोकाटे साहेब आहे, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, ते सांगतात की लोक लग्न करतात, गुंगुटिळे करतात आणि पैसे मागतात कर्जमाफीचे। त्याच्यानंतर जे अजित पवार आहे ते डायरेक्ट सांगतात की तुम्ही 28 तारखेला सांगतात की आज 28 तारखेने 31 तारखेच्या आत कर्ज भरा। म्हणजे कर्ज भरायचं कुठून शेतकऱ्यांनी? काय गांजा लावायचा शेतकऱ्यांनी? तुमच्या पेरकाला भाव नाही, कोणत्या प्रकारे सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, म्हणजे नेमकं करायचं काय? लोकांच्या मुलींचे लग्न आहे, कोणाच्या मुलांचं शिक्षण आहे, हा प्रश्न सुटायचा कसा? शेतकऱ्यांना पैसे आणायचे कुठून? हा महत्वाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे यापूर्वी अकोला गावात तुम्ही विहिरीमध्ये बाज टाकून आंदोलन केलं होतं आणि ते स्थगित सुद्धा केलं होतं, काय आश्वासन त्यावेळी तुम्हाला दिलं होतं? असेच तुमचे DDR ऑफिसचे AR ऑफिसचे कर्मचाऱ्यामार्फत त्यांनी आम्हाला सांगितलं की बा ठीक आहे, तुम्ही आणि हे आंदोलन पाठीमागे घ्या, आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला 8-4 दिवसात कळवतो की नेमकं काय झालं। पण आतापर्यंत काहीच कळलं नाही, त्याच्यामुळे आता शेवटचं आंदोलन केलं। आता हे आंदोलन शेवटचं असणार? हे आंदोलन शेवटचं असणार आहे। आता या ठिकाणी एकतर या चितेला शासनाने आग द्यायची, नाहीतर मग कर्ज माफ करायचं, दोन्हीपैकी एक कोणतं तरी करा। तर नक्कीच आपण बघू शकतो की हनुमान आंदोलनापासून सुरू झालेलं हे आंदोलन जे आहे ते आज थेट आता ज्या ठिकाणी आपला शेवटचा प्रवास असतो त्या स्मशानभूमीमध्ये येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे सरकारने या आगीला एकतर चिता द्यावी किंवा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी असा इशारा आता या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, तुम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। आज या केळीगव्हाण नगरीमध्ये बदनापूर तालुक्यातील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी लक्ष्मण आपले कारभारी म्हटलेकर सर यांच्या वतीने या ठिकाणी अगदी सरणावर चढून या ठिकाणी त्यांनी स्वतःला या ठिकाणी सरणावरती झोकून दिलेलं आहे। आणि आज परिस्थिती अशी आहे, एकीकडे शेतकऱ्यांच्या लाखोच्या संख्येनं आत्महत्या होतात आणि कृषी मंत्री कोकाटे साहेब अगदी बेतालपणे वक्तव्य करतात की जर ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर हे शेतकऱ्यांचे हे दिलेलं कर्ज तुम्ही कशासाठी वापरता हे अगदी निर्लज्जपणे सांगतात। की इकडं महायुती सरकारने जाहीर केलं होतं की आमचं जर या ठिकाणी सरकार आलं, सत्ता आली तर आम्ही 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा कर्जमाफी देऊ, वीज बिल माफ करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव अनुदान देऊ। हे कोणतंच जे आश्वासन दिलं होतं हे कोणतंच या ठिकाणी आश्वासन सरकारने पाळलेलं नाही। आणि याचमुळं आज या ठिकाणी आमचे कारभारी मसलकर सर असतील यांना अगदी सरणावर चढून या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। शेवटपर्यंत पाठिंबा असेल? अगदी शेवटपर्यंत आमचा या ठिकाणी पाठिंबा असेल। तर अगदी शेवटपर्यंत आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं हे गावकरी सांगतायत। काही महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय नाव तुमचं? इंदुबाई निवृत्ती मदन। बरं, आज हे सर आता उपोषणाला बसले, काय सांग?
काय सांगा सर, आमचे मुलीचे लग्न करायचे, आमचे कर्ज माफी करीना, शेतीत कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, सारे ते रानी ते आले ते सारे खाऊन घेते. आम्ही काय करायचंय? लेकराचे लग्न करा का कर्ज भरा? तुम्ही सांगा, आम्ही काय करावं? सरकार एवढा हे देतो, त्याचे आमचे हे करून टाकतो. कुठून भरायचंय? ते डुकर हरणा ते रोई काहीच ठेवून नाही राहिले वावरात. सरकारनं मग म्हणले तसं करावं ना. का आता महिलाची परीक्षा एवढं आमचे माणसं एवढे हे करते, उपोषण करते, हे करते, काही दखल घेत नाही, काही नाही. ते निवडून आले म्हणजे त्याची सत्ता जादा झालेली आहे, निवडून येते सगळ्याची बाप होऊन बसते. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? मग वाटतच ना, काय फसवणूक नाही तर काय काय शेतकऱ्याला माते इकडे फाशी घ्यायचे बारे आल्या ना, आत्महत्या करू आले, याची काही दखल आहे का? आमच्या शेतकऱ्याची आहे का काळजी द्यायला? कुठं मालाला कधी सोयाबीनला भाव आहे का, तुरीला भाव आहे का, कापसाला आहे का, बाजरीला, ज्वारीला काहीच नाही ना. त्याच्यात ते रुई बी ठेवत नाही. तर आपण बघू शकतो की या गावातले नागरिक सुद्धा आता या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे असा आरोप जो आहे तो महिलांनी सुद्धा केलेला आहे आणि या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आता शेवटचं आंदोलन असल्याचं सुद्धा काही वेळापूर्वी त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. असा इशारा त्यांनी आता राज्य सरकारला दिलेला आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सुद्धा या ठिकाणी यम हे अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी करण्यात आले आहे. आणि आपण एकूणच हा जो संपूर्ण जो प्रकार आपण जर बघितला तर आता शेवटचं आंदोलन जे आहे ते बदनापूर तालुक्यातील केळीगावान या गावात या पदाधिकाऱ्याकडून सुरू करण्यात आले. त्यामुळे आता सरकार या मागण्याला गांभीर्याने घेतं का हे आता येणारा काळच सांगेल. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना.